नमस्कार, मी रवींद्र बागल. लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहुयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं राज्याच्या इतिहासात प्रथमच आरोग्यविषयक धोरण बनवण्यात येत आहे. त्याच अनुषंगानं आज मंत्रालयात आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आरोग्य राज्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बैठक आयोजित केली होती. यामध्ये आरोग्य पर्यटन प्रकल्पात उत्तम सेवा देणाऱ्या खासगी रुग्णालयांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीनं रुग्णालयांना नामांकन देण्यात येणार आहे. ही रुग्णालयाची माहिती शासनाच्या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे जगभरातील रुग्ण महाराष्ट्रातील सरकारी किंवा खासगी रुग्णालयात उपलब्ध सेवेचा लाभ घेऊ शकणार असल्याचं मंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले. आजरा तालुक्यातल्या भादवण गावाच्या लोकनियुक्त सरपंच माधुरी गाडे यांच्यावर 11 पैकी 10 सदस्यांनी तहसीलदार समीर माने यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केलाय. यामध्ये सरपंचांच्या गटातील 8 सदस्य आणि विरोधी आघाडीतील 2 सदस्यांनी हा ठराव दाखल केलाय. यावेळी सरपंच आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून कर्तव्यात कसूर करतायत. ग्रामपंचायत विकास कामांच्या ठरावाची अंमलबजावणी करत नाहीत. ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाहीत. अशी 3 कारणे देत या 10 सदस्यांनी अविश्वासाचा ठराव दाखल केलाय. कोल्हापूरमध्ये सध्या हद्दवाढीचा मुद्दा जोर धरू लागलाय. तर शहराच्या हद्दवाढी संदर्भात जनजागृती करण्याचा काम सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीनं हाती घेतलंय. यासाठी त्यांनी शहरामध्ये विविध ठिकाणी जागृती करणारे फलक लावलेत. मिरजकर तिकटी इथं लावण्यात आलेला फलक ही लक्षवेधी आहे. या फलकावर केएमटी आमचीच, दवाखाना आमचाच, पाणी आमचे, तरीही आमचीच माप काढता राव असा गमतीशीर मजकूर लिहिण्यात आलाय. तर हद्दवाढ घेणार म्हणजे घेणारच असंही या फलकाच्या माध्यमातून संदेश दिलाय. यंदाच्या 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा संचलनात राज्य मंडळानं अनेक महत्वपूर्ण बदल केले असून कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी परीक्षेत जिल्हाधिकारी यांना लक्ष घालण्याच्या सूचना केल्यात. त्यानुसार गैरप्रकारास उद्युक्त करणारे, मदत करणारे आणि गैरप्रकारात सामील असणाऱ्यांवर दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हे दाखल केले जाणार आहेत. संवेदनशील केंद्राचे ड्रोन मार्फत चित्रीकरण केले जाणार असून त्यात कॉपी झालेले केंद्र कायमचे रद्द होणार आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ही बैठक पार पडली. यावेळी या सूचना देण्यात आल्या. उदय सामंतांनी 90 दिवसात टप्प्याटप्प्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते शिंदेच्या शिवसेनेत येणार असा दावा केला होता. यावर त्यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलं आहे त्याच्यासाठी मिशन राबवण्याची आवश्यकता नाही. काही लोकांना कळून चुकलेलं आहे की आता वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली चालते. त्याच्यामुळे अनेक लोक संपर्कामध्ये आहेत हे निश्चित आहेत आणि त्यांचा टप्प्याटप्प्यानं प्रवेश होणार आहे हे देखील निश्चित आहे. मी असं म्हटलं होतं की येत्या 90 दिवसामध्ये 10 ते 12 माजी आमदार UBT आणि महाविकास आघाडीचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत आणि त्याच्यावर आजही मी ठाम आहे. आणि आजही ठाम असताना लोकप्रतिनिधींना रिअलाईज झालेलं आहे की एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे UBTपेक्षा अतिशय चांगलं आहे, संवेदनशील आहे, भावनाप्रधान आहे आणि अनेक लोक संपर्कात आहेत हे आजही मी सांगतोय ना. ऊस तोडणीसाठी आलेला उभा फड पेटवल्यानं त्यामध्ये एका बिबट्याच्या नवजात बछड्याचा होरपळून मृत्यू झाला होता. तर एका घोणसचे डोळेही आगीत गेले होते. ही घटना हातकणंगले तालुक्यातील नागाव इथे हिंगणे मळ्यात घडली होती. तर नागाव परिसरातील बिबट्याचे वास्तव्य असल्याचं वन विभागानं आज मान्य केलंय. तर या बिबट्याच्या मादीसोबत आणखी एक बछडे असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे बिबट्याचा वावर या परिसरात असल्याचं अधोरेखित झालंय. त्यामुळे स्थानिक नागरिकात प्रचंड खळबळ माजली. काल घटनास्थळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन घटनेची पाहणी करत ड्रोनच्या सहाय्याने मादीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण कसलाही सुगावा मिळाला नाही. संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिंदेच्या शिवसेनेचा उल्लेख भाजपाच्या पोटातील अपेंडिक्स असा केला. यावर आता खासदार नरेश मस्के यांनी संजय राऊत यांना याच भाषेत उत्तर दिले. फडणवीस, माननीय मुख्यमंत्री फडणवीस हे रोज त्यांचं ऑपरेशन करतायत. रोज त्यांचा अपमान होतोय, रोज त्यांचा ऑपरेशन करतायत. हा जो आहे शिंदे गट हा भारतीय जनता पक्षाच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे. तो कधी कापून टाकला जाईल. पोटामध्ये एक अपेंडिक्सची गाठ येते, ती गाठ आहे अपेंडिक्सची, ती हळूहळू सुजते आणि मग ती पिकते, ती फुटते किंवा कापून टाकली जाते
तेव्हा आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा तुमचं अपेंडिक्सचं ऑपरेशन फडणवीस करतायत. जो भाजपला आलेला हा अपेंडिक्स आहे, त्याची तुम्ही काळजी घ्या. आज काँग्रेसच्या शरीरातील मूळव्याध शिवसेना उभाटा ठरलेली आहे. संजय राऊत बांडगुळाची भूमिका करतायत काँग्रेसच्या झाडावरती. संजय राऊत, आम्हाला जर तुम्ही अपेंडिक्स म्हणत असाल ते तर पोटात असतं, परंतु आपण उभाटा मूळव्याध करून ठेवलेली आहे आणि ते कुठे असतं हे मला सांगण्याची गरज वाटत नाहीये. गेली 10 वर्ष कोल्हापुरातून मार्गशीर्ष महिन्यात श्री दत्त जयंतीला कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट पर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रा भक्त मंडळ पायी जात आहे. यांच्या वतीनं दत्त संप्रदायातील 5 महान संतांच्या पादुकांचा दर्शनोत्सव आणि नामस्मरण सोहळा कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीच्या काठावर आयोजित करण्यात आला. यामध्ये अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज, शिर्डीचे श्री साईबाबा, शेगावचे श्री गजानन महाराज, धनकवडीचे श्री शंकरबाबा महाराज आणि कोल्हापूरचे श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज या 5 गुरूंच्या पादुकांचा समावेश आहे. हा सोहळा रविवारी होणार असून दुपारी 3 ते रात्री 9 पर्यंत भाविकांना पादुकांचे दर्शन घेता येणार आहे. या सोहळ्याचं उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि आमदार राजेश क्षीरसागर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. तर या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याचं सांगण्यात आलं. श्री स्वामी समर्थ पश्चिम महाराष्ट्रामध्ये गुरुपादुका दर्शन सोहळा, त्याचबरोबर दत्तयाग यज्ञ आणि सामुदायिक नामस्मरण सोहळा हा या ठिकाणी होतो आहे. याचं प्रथम स्वरूप जे आहे, पादुका कोल्हापूरमध्ये दुपारी 2 वाजता श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मठात येथील 5 गुरूंच्या पादुका, त्यानंतर दिंडीनं पंचगंगा नदीच्या काठावरती स्थापन होतील या ठिकाणी पादुका सर्व लोकांच्या दर्शनासाठी. त्यानंतर या ठिकाणी दत्तयाग यज्ञ सुरू होईल. त्यानंतर दुपारी 4 वाजता भक्तिगीतांचा कार्यक्रम, 6 वाजता सर्व गुरुदेवतांची आरती होईल. त्यानंतर पंचगंगेची आरती होईल आणि त्यानंतर नामस्मरण सोहळा होईल. आणि इच्छापूर्ती पदयात्रेच्या वतीनं महाराष्ट्रातील चांगले सेवा ज्यांनी आध्यात्मिक कार्यात केलेले अशा 6 लोकांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. या कार्यक्रमासाठी कोल्हापुरातून पालकमंत्री आंबेडकर साहेब, राजेश क्षीरसागर साहेब, त्याचबरोबर खासदार धनंजय माडिक साहेबसुद्धा या ठिकाणी येत आहेत. त्यांनी प्रयत्न करतो म्हणून सांगितलेलं आहे, कारण त्यांचं अधिवेशन चालू आहे. तरी पण महाराजांच्या प्रेमापोटी ते या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करत आहेत. खासदार धैर्यशील मानेंनीसुद्धा आम्हाला अशाच पद्धतीनं सांगितलेलं 100% येण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर ह्या दर्शन सोहळ्यासाठी रत्नागिरी, बेळगाव, सांगली, अगदी सांगोल्यापर्यंत या जिल्ह्यातून बरेच स्वामी भक्त या ठिकाणी येत आहेत. आदल्या दिवशीसुद्धा येत आहेत आणि कोल्हापूरच्या अगदी कानाकोपऱ्यातून जत्तेच्या जत्ते भक्तांचे या ठिकाणी दर्शनाला येणार आहेत. त्या पद्धतीनं इच्छापूर्ती पदयात्रेच्या वतीनं अत्यंत काटेकोरपणे याचं नियोजन सुरू आहे. सर्वांना चांगल्या पद्धतीनं पादुकांचं दर्शन होईल अशा पद्धतीचं नियोजन सुरू आहे. अंदाजे आम्ही आता सध्या 1 लाख भाविक दर्शन घेतील या अनुषंगानं या सोहळ्याचं नियोजन सुरू आहे. आणि सर्व भक्तांनी या सोहळ्यासाठी आम्हाला सहकार्य करावं आणि आपल्याबरोबर इतरांनाही दर्शन व्हावं एवढीच आमची अपेक्षा. आणि आम्ही यातून एक दान मागतो आहे. गोरगरिबांसाठी आपल्या शासकीय रुग्णालयाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. तर या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त सेवकांनी याचा लाभ घ्यावा आणि आपल्या हातून या गुरुपादुकांच्या साक्षीनं गोरगरिबांचा एक त्यांना जे त्यांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी, ज्या लोकांना रक्त मिळत नाही अशा लोकांसाठी आपण उपयुक्त व्हावं आणि हे दान आम्ही या ठिकाणी मागतो आणि ते दान आम्हाला या माध्यमातून तुम्ही द्यावं अशी विनंती करतो सर्व भक्तांना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कोल्हापुरात मटक्याचा व्यवसाय करणारा सम्राट कोराणे हा गेल्या 5 वर्षापासून अधिक काळ पोलिसांना गुंगारा देत होता. बुधवारी कोराणे हा कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात स्वतःहून शरण आला होता. न्यायालयानं त्याची कळंबा कारागृहात रवानगी केली होती. आज सकाळी पोलिसांनी त्याला कळंबा कारागृहातून ताब्यात घेतलंय. कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली. कागल एमआयडीसी मधील एका ऑइल बनवणाऱ्या कंपनीला ही भीषण आग लागली असल्याची माहिती समोर येते. या आगीमुळे कंपनीतील स्क्रॅप जळून खाक झाले.
ही आग इतकी भीषण होती की परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते। रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून ही माहिती मिळताच MIDC अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी जाऊन तत्काळ आग विझवली। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी।